मराठवाड्यातील लोकांची चिंता वाढवणारी बातमी आहे। मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई पाहायला मिळते आहे। मराठवाड्यातील 51 तालुक्यांवर जलसंकट आलेलं आहे, तर 75 पैकी 51 तालुक्यांमधील पाणी साठ्यात मोठी घट झालेली आहे आणि यामुळे मराठवाड्यामध्ये टँकरची संख्या आता 1000च्या वर पोहोचलेली आहे आणि येत्या काळामध्ये ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। आता कुठे एप्रिल महिना सुरू झाला आहे, अजून मे महिना जाणं बाकी आहे आणि त्यामुळे आता जर अशी परिस्थिती असेल तर मे महिन्यामध्ये किती भीषण किती भयावह परिस्थिती होईल याची कल्पनाही करवत नाहीये आणि यासाठी आता उपाययोजना नेमक्या काय केल्या जाणार हा सवाल आता उपस्थित होतोय। मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई पाहायला मिळते। पावसाळ्यामध्ये चांगला पाऊस झालेला नव्हता, त्यामुळे त्याच वेळेला मागच्या वर्षीपेक्षा कमी धरणं भरलेली होती, जलसाठा कमी होता आणि आता जेव्हा उन्हाळा सुरू झाला आहे त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये हे जलस्रोत आटतायत, पाणी घटतंय आणि त्यामुळे मराठवाड्यातील 51 तालुक्यांवर जलसंकट ओढावलेलं आहे। तर 75 पैकी 51 तालुक्यांमधील पाणी साठ्यामध्ये मोठी घट झाल्याचं दिसून येते आणि त्यामुळे मराठवाड्यामध्ये आत्ताच टँकरची संख्या 1000च्या वर पोहोचलेली आहे आणि येत्या काळामध्ये आता इथं नेमके किती टँकर लागणार, कशा पद्धतीने हे पाणी पुरवणार असा सवाल उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।